छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज भाजप कार्यकर्त्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा। नाराज कार्यकर्त्यांकडून मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाडीला घेराव। सावेंच्या गाडीला काळं फासलं। कार्यकर्त्यांचा रोष पाहून सावे आणि कराड घटनास्थळावरून परतले। भाजप आमदार संजय केनेकर यांच्याकडून संभाजीनगरमधील नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मात्र नाराज कार्यकर्ते आक्रमक। केनेकरांनी नाराज कार्यकर्त्याला गाडीतून दुसरीकडे नेलं। संभाजीनगरमधल्या भाजपमध्ये नाराजी नाट्य संपेना। उमेदवारी नाकारल्यानं दिव्या मराठेंसह वर्षा साळुंखेंचं कार्यालयाबाहेर उपोषण, तर शिस्त न पाळल्यास कारवाई करण्याचा भाजपचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवणार। भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानानं खळबळ। उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपमध्ये मोठी नाराजी। 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। माजी महापौर अर्चना डेहनकर, विनायक डेहनकरांचाही राजीनामा, तर अनेक जणांची बंडखोरी। मुंबईतील बंडखोरी रोखण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान। नाराजांची समजूत काढण्यासाठी ऑपरेशन मनधरणी राबवणार। मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आऊट। 211, 212 मध्ये महायुतीचा उमेदवारच नाही। एबी फॉर्म दिल्यानंतर देखील उमेदवारी अर्ज दाखलच नाही। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी 6 जानेवारीला अमित शहांची मुंबईत सभा, तर पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी 11 जानेवारीला पंतप्रधान मोदी देखील मुंबईमध्ये। निकालाआधीच भाजपनं विजयाचं खातं उघडलं। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांचा विजय। रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आल्या, तर रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। आमदार मनीषा चौधरी यांच्या समोरच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची खदखद। तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी दिल्यानं व्यक्त केली नाराजी। मी कुठे चुकले सांगा, महिला पदाधिकाऱ्याचा खोचक सवाल।